आम्ही आता सर्व ठिकाणी प्रभागात डोर टू डोर प्रचार चालू आहे। तर आम्हाला जनतेकडून फार चांगला प्रतिसाद भेटत आहे। लोक आम्हाला त्यांच्या अडीअडचणी समस्या सांगत आहेत, जे की गेल्या 8 वर्षामध्ये जे सत्तेवर होते त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही। त्यामुळे ह्यावेळेस नक्कीच आमचा विजय होईल हे आम्हाला विश्वास आहे। नेमक्या मूलभूत सुविधाच अजून सर्वांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत। रस्ते, नाली, पाणी, लाईट ह्यांचा अजूनही तुटवडा आहेच। संधी भेटली तर आपण कशा प्रकारे विकास करणार आहोत? नक्कीच आम्हाला संधी भेटली तर आम्ही प्रभागाचा पूर्णपणे विकास करणार आहेत। सध्या आता आपल्या परभणीमध्ये एक फार मन प्रचलित होती की जगात जर्मनी भारतात परभणी, पण आजच्या सद्यस्थितीला जगात जर्मनी आणि भारतात परभणी आहे, पण परभणी धुळीत आहे। जेणेकरून आपण त्याच्यावर मशिनरी धुळीच्या आहेत। आता मोठ्या सिटीमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेस धूळ सक्शनची मशीन आहे, त्या आपण नक्कीच पुढच्या काळात येईल त्या काळात प्रस्ताव मांडून आणि ते घेऊन त्याच्यावर काम करूयात। नाही, प्रत्येक जण आपला आपला दावा करतायत, पण सद्यस्थिती पाहता राष्ट्रवादीचाच महापौर होईल असं दिसतंय। एकंदरीत सगळ्या परभणीची परिस्थिती बघा, जे काही नेते होते सत्तेवर तेच आज बीजेपी मध्ये आहेत। पक्ष बदलला, कपडे बदलले, पण माणसं तर तेच आहेत ना। काय विकास होणार आहे बीजेपी कडून? नवीन संधी, नव्या चेहऱ्यांना संधी देऊन बघा, विश्वास ठेवा, नक्कीच परभणी शहराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही। जाहीर सभा आहे, काय आवाहन करणार नागरिकांना? नागरिकांना एकच विनंती आहे की सभेला या सर्वजण, दादांचे विचार ऐका। मागच्या राष्ट्रवादीच्या काळामध्येच परभणीची भरपूर काही प्रगती झालेली आहे, अजूनही भरपूर प्रगती होणार आहे। तुम्ही कदाचित ऐकलं असेल, बारामतीच्या बाबतीत अजितदादाचं विशेष लक्ष असतं, तसंच परभणीवरही अजितदादाचं विशेष लक्ष राहणार आहे। सर्वांना एकच नम्र विनंती आहे की उद्याच्या प्रचार सभेला या आणि शब्द 4 गोष्टी ऐकून जा दादांच्या, जे की नक्कीच परभणीच्या हिताच्या राहणार आहेत। मतदारांना काय आवाहन करणार? प्रभागातील मतदारांना एकच विनंती आहे की 4च्या 4 घड्याळाच्या समोरचे बटन दाबून एकदा मतदान करा आणि विश्वास ठेवून बघा, नक्कीच आपला विकास होणारच आहे। 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आम्ही प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अतिशय उच्च शिक्षित आणि तरुण तडफदार काम करणारे, जनतेमध्ये 24 तास सेवा करणारे असे उमेदवार दिलेले आहेत। यामध्ये ओबीसी गटातून प्रकाशजी लंजिले हे आमचे ओबीसी पुरुष उमेदवार आहेत। त्याचबरोबर प्रभाग ब मधले मंदाकिनी रामेश्वर आवरगड, क मधून कुसुम गजानन जोगदंड व ड मधून श्री ऐश्वर्या विजयरावजी वरपुडकर हे आमचे उच्च शिक्षित उमेदवार आहेत। मागील 8 वर्षापासून परभणीचा जो काही विकास रखडलेला आहे तो विकास पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या निवडणुकीमध्ये ताकदीने उतरलेली आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रभाग हा आपला उच्च शिक्षित प्रभाग आणि व्यवस्थितरित्या चांगला प्रभाग आहे, पण मागच्या 8 वर्षामध्ये जे काही उमेदवार निवडून दिले होते त्या उमेदवारांनी प्रभागामध्ये कुठलाही विकास केला नाही किंवा लोकांना उमेदवार कोण आहेत हे सुद्धा माहिती नाही। यामुळेच या प्रभागामध्ये मागच्या उमेदवार प्रचंड नाराजी आहे आणि जे उमेदवार होते मागच्या वेळेस तेच उमेदवार पक्ष बदलून पुन्हा जनतेसमोर आलेले आहेत। उमेदवार तेच पण पक्ष वेगळे आहे। या प्रभागामध्ये प्रभाग 5 मध्ये विशिष्ट पक्षाने हा प्रभाग गृहीत धरलेला आहे। त्यांना माहित आहे की हा प्रभाग आम्हालाच मतदान करते, पण आता जनतेनं ठरवलेले आहे परिवर्तन करायचे आणि ही परिवर्तन करण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे प्रभागातील सर्व जनता एकत्रित आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं परभणी शहरामध्ये 65 जागेपैकी 63 उमेदवार उभे केलेले आहेत। युतीमध्ये 8 राष्ट्रवादी तुतारीचे उमेदवार आहेत आणि बाकीचे घड्याळीचे उमेदवार आहेत। तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये परभणी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच उमेदवार बसणार आहे हे निश्चित आहे। यासाठी मी प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व जनतेला आवाहन करतो की आपण प्रभाग क्रमांक 5 मधील 4ही घड्याळीच्या उमेदवाराला निवडून देऊन, गेले वयाच्या 18 वर्षापासून मी एक सामाजिक चळवळीमध्ये काम केलं। मी कधीच बघितलं आहे की हा कोण्या जातीचा आहे, हा कोण्या जातीचा आहे। मी एक सामाजिक आणि सर्वसामान्य घरातील कुटुंबातील एक सामान्य मुलगा आहे। मी कधी विचार केला नाही सर्वांची कामं अडीअडचणीला पोलीस स्टेशन असो, सरकारी दवाखाना असो,
का कलेक्टर ऑफिस मध्ये काम असो का खेड्यापाड्याचे लोक जरी परभणी शहरामध्ये आले तर त्यांचं मी काम करतो. असंच नाही शहरामध्ये काम करत नाही. शहरामध्ये आज वार्ड क्रमांक 5 मध्ये मी एक सामान्य कुटुंबातील मुलगा असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेशदादा विटेकर आमचे आमदार माननीय प्रतापभैया देशमुख व अजितदादा सारखे मोठं नेतृत्व माझ्यासारख्या एक सत्तेतील आज सत्तेमध्ये पार्टी आहे. आज सत्तेतील एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला मला कुठेतरी उमेदवारी देऊन आज वार्ड क्रमांक 5 मध्ये त्यांनी उभं केलं. हे माझ्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. सांगतो की मी एक सर्वसामान्य कुटुंबातील आहे. माझ्या पाठीशी उभे राहून या प्रस्थापित विरुद्ध नॉन प्रस्थापित घराण्याशी माझी झुंज आहे. माझ्या मायबाप जनतेला माझी विनंती आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य व आमच्या सोबत कुठेतरी अन्याय झालेल्या माणसांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व घडीवर मतदान करून आमच्या 9 तरुणांना संधी द्यावी ही वार्ड क्रमांक 5 मधील मायबाप जनतेला माझी विनंती आहे.